तर मित्रांनो, आपण दिनकर चव्हाण म्हणून वकील साहेब आहेत, त्यांच्या प्लॉटमध्ये. तर आता हा व्यक्ती ह्यांचं सांगायचं झालं तर वकिली अतिशय उत्तम चालते आणि 1.5 एकराचा त्यांनी प्लॉट केला आहे. तर दरवर्षी रोज सकाळी आपण मॉर्निंग वॉकला जातो, वकील साहेब सकाळी सकाळी स्प्रे घेतात आणि त्यांना मी परवा सहज हसत विचारलं की वकील साहेब काय बरं वाटतंय. तर त्यांनी सांगितलं की बापू, फार द्राक्ष पीक ही अतिशय चांगलं वाटतं, कारण त्यांच्या गेल्या 3 वर्षामध्ये त्यांना सातत्यानं दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये माल येते. आणि तसं बघितलं तर आम्ही रोज म्हणजे मी त्यांच्या बागेमध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्यांची आणि माझी क्वचित वर्षातून एखाद्या वेळेसच भेट होते. नाहीतर बघून मी त्याच्यानंतर त्यांना काय मला जी काय माझ्या अनुभवातून सांगता येतं ती सांगत राहतो. परंतु असं जर बघितलं ना तर किती रोज सकाळचं त्यांचं जे मॉर्निंगचं काम आहे ती जर बघितलं आणि त्यांना हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये कुठल्याही काडीला कुठंही कमी माल नाही आणि मालाची जर साईज बघितली आपण तर अतिशय चांगली. आणि ह्यांचं गाव उंदर गाव आहे, इथं द्राक्ष शेती येणारच नाही किंवा होऊ शकणार नाही असं अगोदरपासूनचं एक पूर्वीपासूनचं मत होतं. आणि त्या मताला वकील साहेबांनी एक बाजू देऊन जी द्राक्ष शेती जी म्हणजे फुलवून दाखवली या गावामध्ये आणि सातत्य आहे. गेली 4 वर्षे झालं आपण जर बघितलं मित्रांनो तर याला प्रत्येक काडीला 3-4 घड आहेत. आता याच्यामध्ये दुसऱ्या इराणीमध्ये काय माल कमी केला जाईल, परंतु पहिल्या इराणीमध्ये पण त्यांनी माल जास्त मोठ्या प्रमाणात काढला आहे. तर ती आता जर बघितलं तर ही बघा, ही मालाची संख्या जर बघितली 7-7, 8-8 घडाचे घड आहेत. ही बघा किती घड आहेत याला. आणि ही एखादा सुशिक्षित माणूस सुद्धा सकाळच्या आपल्या किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये सुद्धा द्राक्ष शेती करू शकतो. हा विषय, हा जो मार्ग त्यांनी तालुक्यातल्या सुशिक्षित लोकांना दाखवून दिला आहे की फळशेती सकाळी संध्याकाळी बघून पण होऊ शकते आणि फळशेतीतून सुशिक्षित माणसाला सुद्धा नफा चांगल्या प्रमाणात मिळवू शकतो. हा वकील साहेबांनी एक माढा तालुक्यासाठी दिलेला एक आदर्शच म्हणावा लागेल. आणि वकील साहेबांचा या वर्षीचा सीझन अतिशय उत्तम जावा अशा शुभेच्छा आपण त्यांना कृषी न्यूजतर्फे देऊ. या वर्षीच्या कमी मालाच्या ज्या चर्चा चालल्या त्याच्यामध्ये एवढा सुशिक्षित व्यक्ती सकाळच्या मॉर्निंगच्या कामामध्ये काम उरकून त्यांच्या 10 वाजता कोर्ट चालू होतं त्या टायमिंगच्या आतमध्ये ते तिथं जाऊन काम पाहतात आणि त्यांचंही बघितल्यानंतर काम अतिशय एक मनाला आनंदित असं वातावरण. जी सुशिक्षित लोक आहेत त्यांनी हा प्लॉट आज जवळजवळ 8-10 जणांनी बघितला आणि त्यांना एकदम असं वकील साहेबाबद्दल एक वेगळंच व्यक्तिमत्व वकील साहेबाचं सर्व शेतकऱ्यांसाठी भविष्यकाळामध्ये पण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आम्ही सगळी लोक वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊ आणि त्यांनी ज्या गोष्टी होऊ शकते ते त्यांना एखादं काम बघत असताना ते इतर शिकलेल्या लोकांना पण ही गोष्ट होऊ शकते असा आदर्श त्यांच्याकडून घेऊन आपण पुढे जाऊ.